एक DIY व्हिडिओ मी शेअर करणार आहे. त्यामध्ये तुम्ही आपली जी कम्प्युटर चेअर असतात ती कम्फर्टेबल घरी कशी बनवू शकता. मी एका बँकेमध्ये गेली होती SBIच्या. तर तिथे जे फ्लोअर मॅनेजर होते त्यांनी त्यांची चेअर खूप कम्फर्टेबल बनवली होती. तर मी तसंच आता घरी ट्राय केलेलं आहे. तर उन्हाळ्यामध्ये नॉर्मली काय होतं की आपले जे ब्लँकेट्स असतात, जे हलकेवाले ब्लँकेट्स असतात ते आपण कॉटच्या आतमध्ये उन्हाळा नाही, हिवाळा झाल्यावर कॉटच्या आतमध्ये आपण ठेवतो आणि मग ते वर्षभर आपण वापरत नाही. तर हे जे ब्लँकेट्स असतात ते आतमध्ये ठेवण्यापेक्षा त्याचा आपण रियूज करू शकतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा करायचा. आता मी होल टाईम ट्रेडिंग करते, म्हणजे मी फुल टाईम ट्रेडर आहे. तर त्यामुळे मला 8 ते 9 तास कम्प्युटरसमोर राहावं लागतं. तर आपण जर चेअरवर लाँग आवर्स बसत आहोत तर त्यासाठी असे इक्विपमेंट्स तुम्ही ठेवा घरी, जसं ट्रेडमिल आहे किंवा या प्रकारचं ॲप केअर आहे. तर थोडा तुम्ही 15-20 मिनटानंतर थोडा ब्रेक घेऊन थोडासा व्यायाम इथे करू शकता. आणि आता ही जी चेअर आहे इथे हे जे ब्लँकेट आहे हे सॉफ्टवालं ब्लँकेट आहे. तर याला मी इथे खाली ठेवलेलं आहे, तर इथे बसल्यावर तुम्हाला कम्फर्ट वाटेल. आणि आता इथे जी उशी मी फिक्स केलेली आहे ही आहे ट्रॅव्हल उशी आपण वर्षातून जर कुठे गावाला गेलो तरच आपण वापरतो. तर या ट्रॅव्हल उशीला मी हे असे नॉट्स शिवलेले आहेत. ही आयडिया मी त्या बँक मॅनेजर चेअरकडनंच घेतलेली आहे. तर इथे हे मी नॉट्स टाकलेले आहे. आणि आता आपल्याला इथे जी गाठ आहे, आपण जी गाठ मारतो ती अशी मागे नाही मारायची. मागे मारली तर ते धागे असे लटकलेले दिसतात. तर ही गाठ जी आहे ती आपल्याला याच्या आतमध्ये मारायची आहे, म्हणजे कुठेही धागे लटकलेले तुम्हाला असे दिसणार नाही. आणि जेव्हा तुम्ही इथे बसता तर तुमच्या पाठीला एक छानपैकी असा रेस्ट मिळतो इथे. स्पेशली जर तुम्ही 7 ते 8 तास चेअरवर बसत असाल तर अशा प्रकारे तुम्ही एक सेटअप बनवू शकता. तुम्ही ऑफिसमध्ये जर परमिशन असेल तर तुम्ही अशी उशी लावू शकता. जर घरी तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर हा सेटअप नक्की ट्राय करा. इथे एखादं जुनं ब्लँकेट आणि अशी उशी तुम्ही लावून बघा. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आपण जी चेअर घेतो मार्केटमधनं त्याचं 2-3 वर्षानंतर हे जे लेदर आहे ते निघून जातं आणि स्पेशली या पार्टचं निघतं, कारण इथे आपण हात वगैरे नेहमी ठेवतो. तर इथे अशाच प्रकारचं आता हे निघाल्यावर खूप वाईट दिसतं आणि खराब दिसतं. तर असंच तुम्ही रेड कलरचा टेप घेऊन त्याला रॅप करू शकता. जर तुमच्याकडे टेप नसला, आता या साईडचं खूप जास्त निघालं होतं तर मी असं रेड कलरचं कापड घेतलं आणि त्याला मी रॅप करून खालून शिवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चेअरची लुक थोडी बेटर करू शकता. तर ही जी ट्रिक आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या फ्री टाईममध्ये.